संतोष भाऊची हत्याच्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने गेला अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे. आणि हे मी राजकीय म्हणत नाही, हे मन आहे, या मनातल्या गोष्टी आहेत. मी दुखावले गेले, मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं. ज्या अमित भाईंकडे आम्ही अधिकाराने न्याय मागायला गेलो संतोष देशमुखांसाठी, त्याच अमित भाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग, धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो. तुम्ही सत्तेमधले आहात, सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाहीये. सत्तेमधल्या आमदाराला कामांसाठी जर दिल्लीला येऊन माननीय होम मिनिस्टरांना भेटत असेल, आणि होम मिनिस्टर आणि सहकार तीच अमित भाईंकडे दोन विषय आहेत. होम मिनिस्ट्रीतलं ह्यांचं काय काम, होम मिनिस्टरकडे आरोप तर तुमच्यावरच झालेत, मग तुम्ही कसं काय होम मिनिस्टरला भेटता, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की सहकार मधला असेल तर सहकार मधलं कुठलं काम आहे, मग तुमच्याच पक्षाचा मंत्री आहे ना. महाराष्ट्रामधला सहकार मंत्री कुणाच्या पक्षाचा आहे, धनंजय मुंडेंच्या पक्षाचा आहे महाराष्ट्रामधला. तर जर सहकारचं काम असेल तर मग तुमचे सहकार मंत्री काय करतायत, तुमच्या आमदाराला कशाला यावं लागतंय दिल्लीला, मग तुमचा सहकार मंत्री काय करतोय महाराष्ट्रात. आणि होम मिनिस्ट्रीचं काम असेल तर हे चिंताजनक आहे. कारण का होम मिनिस्ट्रीनीच वाल्मिक कराडला अटक केलेली आहे, वाल्मिक कराडनीच षडयंत्र केले. आणि त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती कोण होती. संतोष भाऊंचा खून झाला तेव्हा कुठल्या नेत्याचे फोन आले हे मी म्हणत नाहीये, तुमच्या चॅनलवर आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीच सगळ्यांना सांगितलेलं आहे. उज्ज्वल निकमांचे आग्रह होता, त्यांनी केस केले, ते व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेत. अस्वस्थ म्हणजे इतकी माणुसकी नाहीये का, एवढा गलिच्छ गोष्टी कृती संतोष भाऊच्या हत्येच्या वेळी झाली. आणि मी तुम्हाला शब्द देते, काल मी संतोष भाऊंच्या कुटुंबालाही सांगितलं ही लढाई तुमची एकट्याची नाही, ना महादेव मुंडेंच्या कुटुंबाची लढाई आहे ना संतोष भाऊंच्या ही सगळी आपली सगळ्यांची. आणि हे कधीतरी राजकारण बाजूला ठेवून ही लढाई माणुसकीच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी केली पाहिजे. आणि मी सगळ्या मीडियाच्या लोकांचे मनपूर्वक जाहीर आभार मानते की या दोन्ही मुंडे केसमध्ये आणि देशमुख केसमध्ये तुम्ही सगळ्यांनी सातत्य ठेवलं आणि त्याच्यामुळेही खूप मोठा इम्पॅक्ट झालाय. आता आम्हारी बारी आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं, आता आमची बारी आहे. आम्ही आता ही लढाई महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.